नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ग्रोइंग स्टुडंट्स या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे। विद्यार्थी मित्रांनो, आदिवासी विकास महामंडळ भरती 2026 याच्या अनुषंगाने आपण प्रश्नपत्रिका पाहत आहोत। ह्या ज्या प्रश्नपत्रिका सिरीज आहे ही आपण जो आदिवासी समाज आहे याच्याबद्दल सखोल अशी माहिती आपण या प्रश्नपत्रिकेमधून घेत आहोत। विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे। येणाऱ्या परीक्षेमध्ये यापैकी नक्कीच प्रश्न तुम्हाला उतरणार आहे, तर शेवटपर्यंत पहा। चॅनलवर पहिल्यांदाच आले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा। व्हिडिओ आवडला तर त्याला एक लाईक नक्की करा। आपल्या दोस्त मित्रांमध्ये व्हिडिओ शेअर करत चला आणि काही प्रश्न असतील तर कमेंटमध्ये नक्की कळवत चला। तर जास्त वेळ न घेता व्हिडिओला सुरुवात करूया। पहिला प्रश्न बघूया, बोडो जमात कुठे राहते? काय विचारले? बोडो जमात कुठे राहते असं तुम्हाला विचारलेले। 4 पर्याय तुमच्या समोर दिलेले। प्रत्येक प्रश्नाचं उत्तर कमेंटमध्ये तुम्हाला देत चालायचं आहे। वन लाईनर पद्धतीने आपण व्हिडिओ पाहणार आहे। जेवढ्या प्रश्नाचे उत्तर तुम्हाला देता येत असतील तेवढ्या प्रश्नाचे उत्तर देण्याचा प्रयत्न करत चला। बोडो जमात कुठे राहते? झारखंडमध्ये राहते, केरळमध्ये राहते, आसाममध्ये राहते का नागालँडमध्ये राहते? बोडो जमात कुठं राहते? आसाममध्ये राहते। म्हणजे योग्य उत्तर आहे पर्याय नंबर क। पुढचा प्रश्न आपण बघूया, कथ्था बनवणारी अनुसूचित जमात कोणती आहे? काय बनवणारी? कथ्था बनवणारी अनुसूचित जमात कोणती आहे? धनवार, बिंजवार, माझवार का खैरवार? कोणती जमात आहे कथ्था बनवणारी? खैरवार जमात आहे। म्हणजेच पर्याय नंबर डी हे या प्रश्नाचं योग्य आणि अचूक उत्तर आहे। पुढचा प्रश्न आपण बघूया, गद्दी जमात कुठे राहते? आता गद्दी जमातीचा व्यवसाय काय आहे ह्याबद्दल आपण मागच्या व्हिडिओमध्ये पाहिलेले, पण हे कोणत्या राज्यामध्ये राहते किंवा कोणत्या केंद्रशासित प्रदेशात राहते हे आपल्याला माहीत पाहिजे। गुजरातमध्ये राहते का हिमाचल प्रदेशात राहते का अरुणाचल प्रदेशात राहते का नागालँडमध्ये राहते? गद्दी जमात योग्य उत्तर काय? हिमाचल प्रदेशातील एक जमात आहे। पुढचा प्रश्न आपण बघूया, अनुलोम प्रतिलोम विवाह कोणत्या जमातीत केला जातो? अनुलोम प्रतिलोम विवाह कोणत्या जमातीमध्ये केला जातो? पर्याय बघा काय? जौनसरी, लुशाई, बोक्सा, लेप्चा। अनुलोम प्रतिलोम विवाह कोणत्या जमातीत केला जातो? तर बुक्सा जमातीत केला जातो। म्हणजेच पर्याय नंबर सी हे या प्रश्नाचं योग्य आणि अचूक उत्तर आहे। पुढचा प्रश्न आपण बघूया, खालीलपैकी कोणत्या राज्यात आदिवासी समुदायांची ओळख पटलेली नाही? कोणतं राज्य आहे की त्या ठिकाणी आदिवासी समुदायांची ओळख पटलेली नाही आहे? बघा 4 पर्याय काय? गोवा आहे, छत्तीसगड आहे, हरियाणा आहे, जम्मू काश्मीर आहे। कोणतं राज्य आहे की त्या ठिकाणी काय आदिवासी समुदायाची ओळख पटलेली नाही आहे? तर ते राज्य आहे बघा हरियाणा। पर्याय नंबर सी हे या प्रश्नाचं योग्य आणि अचूक उत्तर आहे। पुढचा प्रश्न आपण बघूया, राजस्थानमधील अशी कोणती जमात आहे की जी गाणे आणि नाचून आपला उदरनिर्वाह करते? नाच गाणे करून उदरनिर्वाह करणारी जमात कोणत्या राज्यातील? राजस्थानमधील कोणती जमात आहे? बघा, मोर जमात, गर्सिया जमात, माया जमात का खासी जमात? कोणती जमात आहे की जी नाच गाण्यावर आपला उदरनिर्वाह करते? तर ती जमात आहे गर्सिया। पर्याय नंबर बी हे या प्रश्नाचं योग्य आणि अचूक उत्तर आहे। पुढचा प्रश्न आपण बघूया, उत्तराखंडमधील सर्वात मोठी अनुसूचित जमात कोणती आहे? उत्तराखंडातील सर्वात मोठी अनुसूचित जमात कोणती? संथाळ, भोटिया, जौनसरी का थारू? उत्तराखंडमध्ये कोणती अनुसूचित जमात मोठ्या प्रमाणात आढळते? तर ती थारू जमात मोठ्या प्रमाणात आढळते। म्हणजेच योग्य उत्तर काय आहे? पर्याय नंबर डी। पुढचा प्रश्न आपण बघूया, खालीलपैकी कोणत्या जमातीत बहुपतित्वाची प्रथा आहे? कोणती जमात आहे की ज्याच्यामध्ये बहुपतित्वाची प्रथा आहे? लोढा जमात, मुंडा जमात, कादर जमात का तोडा जमात? कोणत्या जमातीमध्ये आहे? तर तिचं नाव आहे तोडा। या जमातीत काय बहुपतित्वाची प्रथा आहे। पुढचा प्रश्न आपण बघूया, खालीलपैकी कोणत्या राज्यात कोकी जमात प्रामुख्याने वास्तव्य करते? कोणत्या राज्यात कोकी जमात प्रामुख्याने वास्तव्य करते? मणिपूर, केरळ, मेघालय, अरुणाचल प्रदेश। कोणतं राज्य आहे? कोकी ही जमात प्रामुख्याने आपल्याला मणिपूर या राज्यामध्ये आढळते। म्हणजेच योग्य उत्तर आहे पर्याय नंबर ए। पुढचा प्रश्न आपण बघूया, संथाळामध्ये विवाहाचा सर्वात प्रचलित प्रकार कोणता आहे? संथाळी जी जमात आहे याच्यामध्ये विवाहाचा सर्वात प्रचलित प्रकार कोणता आहे? सांगा प्रकार, इतूत, निर्मलोक, कबुपला।
कोणत्या प्रकारे? तर पर्याय नंबर डी या प्रश्नाचं योग्य उत्तर येईल भोपळा. भोपळा हा जो काय आहे विवाहाचा सर्वात प्रचलित प्रकार, तर सांथाळ या जमातीमध्ये. पुढचा प्रश्न आपण बघूया. खालीलपैकी कोणती जमात धौलाधार पर्वत रांगेतील प्रमुख जमात आहे? धौलाधार जी पर्वत रांगे ह्याच्यामधील प्रमुख जमात कोणती आहे? गद्दी, थारू, अबोर लेप्चा? कोणती जमात आहे? तर धौलाधार पर्वत रांगेमध्ये प्रामुख्याने गद्दी जमात आढळते. म्हणजेच पर्याय नंबर ए या प्रश्नाचं योग्य आणि अचूक उत्तर राहील. पुढचा प्रश्न आहे पहा, चेन्नू जमात कोणत्या राज्याची रहिवासी? कोणती जमात? चेन्नू जमात ही कोणत्या राज्याची रहिवासी? पर्याय बघा काय दिलेले पहा, गुजरात दिलेले, झारखंड दिले, आंध्र प्रदेश दिले आणि राजस्थान दिले. आणि तुम्हाला विचारलेले की चेन्नू ही जी जमात आहे कोणत्या राज्याची रहिवासी जमात आहे? तर तिचं योग्य उत्तर आहे बघा आंध्र प्रदेश. म्हणजेच पर्याय नंबर सी हे या प्रश्नाचं उत्तर होईल. पुढचा प्रश्न आपण बघूया. उराव जमात कोणत्या राज्यात मोडते? उराव जमात कोणत्या राज्यामध्ये मोडते किंवा कोणत्या राज्यामध्ये राहते असाही प्रश्न तुम्हाला विचारला जाऊ शकतो. तर केरळमध्ये राहू शकते का मध्य प्रदेशातली आहे का झारखंडमधली की हिमाचल प्रदेशमधली? उराव जमात म्हणजे झारखंडमधली. म्हणजे योग्य उत्तर काय आहे? पर्याय नंबर सी. पुढचा प्रश्न आपण बघूया. सहारिया हा आदिवासी समूह कोणत्या राज्याचा अखत्यारीत येतो? मागच्याच प्रश्नामध्ये मी तुम्हाला सांगितलेले की सहारिया जमात कशावर पोट भरते, त्यांचा उपजीविकेचं साधन काय, असाही प्रश्न तुम्हाला येऊन गेलेला आहे. तर सहारिया आदिवासी समूह कोणत्या राज्याच्या अखत्यारीत येतो? बघा ओडिसा राज्य, गुजरात, राजस्थान, महाराष्ट्र. योग्य आणि अचूक उत्तर राजस्थान. सहारिया हा जो आदिवासी समूह हा कुठल्या राज्याच्या अखत्यारीत येतो? तर राजस्थान या राज्याचा. पुढचा प्रश्न आपण बघूया. लेप्चा आणि भुतिया जमातीचे वास्तव्य कुठे आहे? लेप्चा आणि भुतिया ह्या ज्या जमाती या कोणत्या राज्यामध्ये वास्तव्य करतात? ओडिशामध्ये, मिझोरममध्ये, सिक्कीममध्ये का मेघालयमध्ये? काय योग्य उत्तर असेल? योग्य उत्तर असेल पर्याय नंबर सी. म्हणजे काय? लेप्चा आणि भुतिया जमातीचे वास्तव्य कुठे आहे? तर सिक्कीम राज्यामध्ये. पुढचा प्रश्न आपण बघूया. भारतात भिल्ल जमातीची सर्वात मोठी लोकसंख्या कुठे आढळते? म्हणजे कोणत्या राज्यामध्ये आढळते? बघा राजस्थान, गुजरात, मध्य प्रदेश, सिक्कीम. काय योग्य उत्तर असेल? भिल्ल जमातीची सर्वात मोठी लोकसंख्या कुठे आढळते? तर मध्य प्रदेशामध्ये. म्हणजेच योग्य उत्तर काय येईल? पर्याय नंबर सी. पुढचा प्रश्न आपण बघूया. पानियान आणि इरुला ह्या ज्या जमाती या कोणत्या राज्यात राहतात? पानियान आणि इरुला जमाती कोणत्या राज्यात राहतात? बघा तामिळनाडू आणि केरळ, महाराष्ट्र आणि गुजरात, मध्य प्रदेश आणि छत्तीसगड, राजस्थान आणि पंजाब. पानियान आणि इरुला या ज्या जमाती कोणत्या राज्यात राहतात? तर तामिळनाडू आणि केरळ या दोन राज्यामध्ये या जमाती राहतात. म्हणजेच या प्रश्नाचं योग्य उत्तर काय येईल? पर्याय नंबर ए. पुढचा प्रश्न आपण बघूया. अहोम ही जी जमात आहे ही भारतातील कोणत्या राज्यात आढळते? अहोम जमात भारतातील कोणत्या राज्यात आढळते? मध्य प्रदेश, आंध्र प्रदेश, झारखंड आणि आसाम. तर कोणत्या राज्यामध्ये आढळते अहोम ही जी जमात आहे ही? तर ही आढळते बघा आसाम या राज्यामध्ये. म्हणजेच पर्याय नंबर डी हे या प्रश्नाचं योग्य आणि अचूक उत्तर असेल. पुढचा प्रश्न आपण बघूया. थारू जमात कुठे आढळते? थारू जमात कुठे आढळते? बघा आरवली टेकड्या, ताराई प्रदेश, पश्चिम घाटात किंवा छोटा नागपूर पठार. थारू जमात कुठे आढळते? तर ही जी जमात आहे तर ही ताराई प्रदेशामध्ये आढळते. म्हणजेच या प्रश्नाचं योग्य आणि अचूक उत्तर आहे पर्याय नंबर बी. पुढचा प्रश्न आपण बघूया. नागालँडमधील अंगामी जमात फेब्रुवारी महिन्यात कोणता सण साजरा करते? कोणता सण साजरा करेल? सेकेरनई उत्सव, हॉर्नबिल उत्सव, माजुली उत्सव किंवा लोसांग उत्सव. कोणता उत्सव साजरा करते अंगामी जमात फेब्रुवारी महिन्यामध्ये? जो सेकेरनई उत्सव आहे हा उत्सव काय नागालँडमधील अंगामी जमात आहे ना ही फेब्रुवारी महिन्यामध्ये साजरा करते. पुढचा प्रश्न बघण्या अगोदर विद्यार्थी मित्रांनो मी तुम्हाला एक रिक्वेस्ट करतो की विनंती करतो की अजूनपर्यंत तुम्ही जर आपल्या गृह स्टुडंट्स या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या. व्हिडिओ आवडला असेल तर त्याला एक लाईक नक्की करा. पुढचा व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला ऑलवर सिलेक्ट करून ठेवा. काही प्रश्न असतील तर कमेंटमध्ये नक्की कळवत चला. आपल्या दोस्त मित्रामध्ये व्हिडिओ शेअर करत चला. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण याच ठिकाणी थांबूया.
भेटू अशीच महत्त्वाची प्रश्नपत्रिका घेऊन पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद मित्रांनो.